माननीय जस्टिस गवई आणि माननीय जस्टिस मेहता या दोन्ही सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी न्यायमूर्तींनी मागच्याच आठवड्यामध्ये एक खूप महत्त्वाचा असा निर्णय दिलेला आहे। या निर्णयाच्या अंतर्गत सेक्शन 14 सब कलम 1 हिंदू सक्सेशन कायद्याप्रमाणे ज्या वेळेला एखाद्या स्त्रीकडे जर का प्रॉपर्टी तिच्या ताब्यामध्ये असेल तर आणि तरच तिला पूर्णत्वाने त्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये ओनरशिप क्लेम करता येऊ शकते, अन्यथा नाही। आतापर्यंत काय होत होतं की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या स्त्रीकडे अशा स्वरूपाचा हक्क तिला वारसा कायद्याने मिळालेला होता तर त्यावेळेला ती किंवा तिच्यातर्फे तिचे वारस अशा स्वरूपाचे दावे दाखल करत होते आणि त्या दाव्यांच्या अनुषंगाने कोर्टाची वेगवेगळ्या पद्धतीची ऑर्डर्स किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जजमेंट्स हे वेगवेगळ्या हायकोर्टाचे येत होते। त्याच्यामध्ये होत असं होतं की नेमका कायदा काय आहे आणि सेक्शन 14चा सब कलम 1 ह्याच्या अनुषंगाने नेमकं कुठल्या पद्धतीने या बाबतीमध्ये खालच्या कोर्टाने एखाद्या गोष्टीमध्ये पाहायला हवं या बाबतीत एक संभ्रमता निर्माण होत होती। आत्ताचं हे जे उदाहरण आपण घेत आहोत ह्याच्यामध्ये काय झालेलं होतं हे व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पद्धतीने समजून घेऊयात, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। नमस्कार, ॲडव्होकेट आनंद या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण ॲडव्होकेट आनंद या चॅनलवर वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये सामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये विश्लेषण करून सांगत असतो, त्यामुळे ॲडव्होकेट आनंद या चॅनलला तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर तुम्ही सबस्क्राइब नक्की करा। तर चला वळूया ह्या व्हिडिओच्या पुढच्या भागाकडे। सेक्शन 14चा सब कलम 1 ह्याच्या अनुषंगाने जर एखाद्या महिलेकडे तिला वारसा कायद्याने किंवा वारसा हक्काने जर एखाद्या मिळकतीमध्ये हक्क आलेला असेल परंतु तिच्याकडे त्या मिळकतीचा ताबा नसेल आणि त्याच्यानंतर तिच्या वारसांनी अशा स्वरूपाचा जर का मालकीचा क्लेम किंवा आपण त्यामध्ये म्हणूयात की हक्क त्या प्रॉपर्टीमध्ये सांगितला तर त्या बाबतीमध्ये तिला पूर्णत्वाने त्या प्रॉपर्टीच्या बाबतीतली मालकी देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने आत्ताच्या या ऑर्डरमध्ये अधोरेखित केलेलं आहे। या ऑर्डरच्या बाबतीमध्ये केस काय होती ती आपण समजून घेऊया। तर दोन भावंड होती, त्या दोन भावंडांच्या बाबतीत झालेलं असं होतं, त्यातलं एक भावंड जे होतं ते निपुत्रिक वारलं। ते निपुत्रिक वारल्यानंतर निपुत्रिक वारल्यानंतर त्याच्या पत्नीने ती व्यक्ती वारल्यानंतर एका मुलाला दत्तक घेतलं। त्या मुलाला दत्तक घेतल्यानंतर ती महिला त्या मिळकतीचा काही काळ उपभोग घेत होती, ती एन्जॉय करत होती। कालांतराने असं झालं की ती महिला सुद्धा गेली आणि त्या महिलेच्या वतीने त्या स्त्रीचा मुलगा या अनुषंगाने त्या व्यक्तीने एक दावा लावला। या दाव्याच्या बाबतीमध्ये झालं असं की कोर्टाने आदेश करताना असं स्पष्टपणे सांगितलं की त्या महिलेकडे या मिळकतीचा ताबा कधीही नव्हता, परंतु तिला त्या मिळकतीच्या बाबतीत खावटीचा अधिकार किंवा ज्याला आपण म्हणूयात की एन्जॉयमेंटचे अधिकार होते किंवा त्यातनं येणारा जो मोबदला होता तो तिला तिच्या मृत्यूपर्यंत एन्जॉय करण्याचा अधिकार त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीच्या बाबतीत दिलेला होता। आता होतं असं की ह्याच्यामध्ये दोन महत्वाचे भाग आहेत। एकतर ती व्यक्ती ज्या वेळेला वारली त्यावेळेला त्याने आणि त्या महिलेनी एकत्रितपणाने त्या मुलाला दत्तक घेतलेलं नव्हतं, मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 2 ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा असा आहे की त्या महिलेला हयात त्या मिळकतीचा उपभोग घेण्याचा अधिकार होता, परंतु तिने तिच्या हयातीमध्ये त्या मिळकतीच्या बाबतीत मला पार्टिशन करून दे, त्या मिळकतीच्या बाबतीत मला कुठलेही अधिकार दे किंवा आपण म्हणूयात तिचा जो ताबा आहे तो पृथक करून मागितलेला नव्हता। आता ज्या वेळेला अशी महिला पृथक करून अधिकार मागत नाही त्यावेळेला होतं असं की जर असा तिने अधिकार सेपरेट आउट करून मागितला नसेल, पृथक करून मागितलेला नसेल तर त्यावेळेला तिच्या हयातीनंतर तिच्या वारसांना असा एक्सक्लुझिव्ह किंवा अब्सोल्यूट अधिकार येत नाही। अर्थात हा जो भाग आहे या बाबतीत ताबा ही अत्यंत महत्वाची बाब असते। तिसरा महत्वाचा भाग याच्यामधला असा आहे की जर एखाद्या महिलेला वारसाने ही मिळकत मिळालेली असेल पण वारसाच्या बाबतीमध्ये
कलम क्रमांक 14(2) मध्ये एक वेगळा अप्रोच किंवा वेगळा अँगल घेतलेला आहे. तो काय तो आपण आधी समजून घेऊया. याच्यामध्ये जर एखाद्या महिलेला विलनी किंवा आपण म्हणूयात वारसा कायद्या व्यतिरिक्त जर का अशी मिळकत मिळालेली असेल, म्हणजे विल असेल, गिफ्ट असेल किंवा इतर कोणत्याही दस्तऐवजाने तिला त्या मिळकतीचे अधिकार मिळालेले असतील, तर त्या मिळकतीचा ताबा तिच्याकडे आहे किंवा नाही हा तितका महत्वाचा भाग ठरत नाही. पण जेव्हा वारसानी हा हक्क येतो त्यावेळेला मात्र हा हक्क पाहताना अत्यंत महत्वाचं कोर्ट आपण म्हणूयात की ज्याला आपण मॅग्निफाईंग ग्लास लावतो आणि पाहतो. या बाबतीमध्ये झालेलं असं होतं की त्या महिलेचा जो वारस होता त्या वारसानी हा जो काही दावा केलेला होता हा दावा त्या महिलेच्या मृत्यूनंतर केलेला होता. आणि त्यामध्ये जे कोर्टाने ऑब्झर्वेशन घेतलेलं होतं ते ऑब्झर्वेशन अत्यंत महत्वाचं आहे की त्या महिलेकडे तिच्या हयातीमध्ये या प्रॉपर्टीचा हक्क जरी होता तरी ताबा नव्हता. आता तो ताबा नव्हता या बाबतीत त्या व्यक्तीने कधीही दुसऱ्या कोर्टामध्ये जाऊन त्या बाबतीत चॅलेंज केलेलं नव्हतं. हे चॅलेंज केलेलं नसल्यामुळे घडलं असं की त्या महिलेकडे किंवा तिच्या त्या वारसाकडे हा हक्क आला परंतु ताबा कधीही आलेला नाही. त्यामुळे ताबा न आल्यामुळे तिची जी प्रॉपर्टी आहे तिचा त्या प्रॉपर्टी मधला जो अधिकार आहे तो अब्सोल्यूट झाला किंवा ज्याला आपण म्हणूयात पूर्णत्वाने तिच्याकडे आला असं म्हटलं जात नाही. ज्या वेळेला इतर जी कोणी त्यातले मालक आहेत, इतर जे कोणी सहमालक आहेत हे त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावतील त्यावेळेला तिचा जो काही अधिकार आहे, तिचा जो काही आपण म्हणूयात एरिया आहे तो एरिया त्याच्यामध्ये कार्व आउट केला जातो. आता सगळ्यात महत्वाची बाब याच्यामध्ये अशी असते की ती महिला किंवा तिचे वारस पार्टिशन फाईल करू शकतात का. तर या बाबतीत वेगवेगळ्या कोर्टांची वेगवेगळी मतमतांतरं आहेत. हा जो काही आदेश आता आलेला आहे याच्यामध्ये केवळ आणि केवळ त्या महिलेकडे त्या प्रॉपर्टीचा ताबा होता किंवा नाही आणि त्याच्या अनुषंगानेच तिचा अधिकार हा अब्सोल्यूट होतो म्हणजे पूर्ण अधिकार होतो किंवा नाही या बाबतीत सांगितलंय. मग आता अपूर्ण अधिकार म्हणजे काय हे आपण नीट समजून घेऊया. खरं बघायला गेलं तर अपूर्ण अधिकार अशा स्वरूपाची कुठलीही संकल्पना या कायद्यामध्ये नाहीये. पूर्णत्वाचा अधिकार किंवा पूर्ण अधिकार आणि आपण म्हणूयात जो अधिकार पूर्ण नाही तो दुसरा अधिकार, ह्याच्यामध्ये त्या मिळकतीतून येणारं जे काही उत्पन्न आहे म्हणजे असं समजून चालूयात की ती समजा आपण शेतजमीन आहे तर त्या शेतजमिनीमधून काही उत्पन्न येते तर ते उत्पन्न तिला घेण्याचा अधिकार आहे. आणि पूर्ण अधिकार याचा अर्थ ती पार्टिशन मागू शकते, ती प्रॉपर्टी विकू शकते, ती त्या प्रॉपर्टी अलिएनेट करणं किंवा लीज आउट करणं किंवा दुसऱ्याला एखाद्याला भाडेपट्ट्याने देणं या सगळ्या गोष्टी ती करू शकते. पण ज्या वेळेला असा पूर्ण अधिकार नसतो त्यावेळेला त्या प्रॉपर्टीचे केवळ आणि केवळ एन्जॉयमेंटचे राईट्स तिच्याकडे असतात. सो हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जर अशा स्वरूपाची जर का परिस्थिती तुमच्या कुणाच्याही ओळखीमध्ये आलेली असेल तर या बाबतीत तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की त्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडे त्या प्रॉपर्टीचा कधीही ताबा होता किंवा नाही. आता ताबा या बाबतीची संकल्पना आपण ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला अब्सोल्यूट पोझेशन, फिजिकल अँड पीसफुल पोझेशन ह्याचा अर्थ की एखादं आपण असं समजून चालूयात की एखादं शेत आहे किंवा शेत जमीन आहे आणि त्या शेत जमिनीमध्ये केवळ तुम्ही एक 10 मिनिटासाठी फेरफटका मारून येत आहे आणि त्या शेत जमिनीचं कसणं किंवा त्या शेत जमिनीमध्ये उत्पादन हे दुसरीच कुठली तरी व्यक्ती घेत आहे तर त्यावेळेला तुमच्याकडे त्या प्रॉपर्टीचा अब्सोल्यूट ताबा आहे किंवा संपूर्ण स्वरूपाने ताबा आहे असं म्हणता येणार नाही. त्याचबरोबर त्या मिळकतीतनं येणारं जर उत्पन्न तुम्हाला मिळत असेल तर केवळ आणि केवळ उत्पन्न मिळतंय म्हणून तुमच्याकडे ताबा आहे असं दुसऱ्या स्वरूपात सुद्धा म्हणता येणार नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचा जर का कधी वाद तुमच्या घरात निर्माण झाला किंवा तुमच्या ओळखीच्यांच्या निर्माण झाला तर सगळ्यात महत्वाची बाब ही अशी ठरते ती म्हणजे त्या व्यक्तीकडे, त्या महिलेकडे किंवा त्या महिलेच्या वारसांकडे त्या मिळकतीचा संपूर्णपणाने ताबा होता का आणि तो ताबा तिला ती मिळकत विक्री करणे योग्य किंवा ती मिळकत लीज करणे योग्य, भाडेपट्ट्याने देणे योग्य होता किंवा नव्हता का. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत अशा स्वरूपाचे त्या मिळकतीमधले हक्क तुम्हाला मागण्याचा अधिकार उरत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा.
या व्हिडिओच्या संदर्भात किंवा या प्रश्नाच्या संदर्भात जर का तुमचे अजून काही नवीन प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की द्या। हा जो काही आत्ता आलेला सुप्रीम कोर्टाचा माननीय सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की पहा आणि या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तसंच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या शुक्रवारी अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आमच्या सर्वांकडनं नमस्कार।